सियाराम रामचरित्र आपल्याला अगदी लहानपणापासून सुरुवात होते. श्रावणबाळाच्या कथेतनं अगदी आपण बालपणापासून रामचरित्रात प्रवेश करतो. श्रावणबाळाची कथा काय आहे तर श्रावणबाळ त्याच्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेला असतो. वाटेमध्ये आईवडिलांना तहान लागते. एका झाडाखाली ती कावड ठेवतो आणि एक झारी घेऊन त्या तळ्याच्या काठी जातो आणि तिथं ती पाणी घेताना बुडबुड असा आवाज येतो. दशरथ राजा तिथं शिकारीला आलेला असतो आणि तो तिकडनं झाडातनं बाण सोडतो. त्याला असं वाटतं की कुठला तरी पशुपक्षी तिथं पाणी पित असावा आणि इकडनं श्रावणबाळाला तो बाण लागतो. मेलो मेलो म्हणून श्रावणबाळ ओरडतो आणि तिथं दशरथ राजा पळत जातो. बघतो तिथं श्रावणबाळाचं असं असं हे झालेलं आहे, त्याला बाण लागला आहे. तर मग तो ती सगळी कथा होते. श्रावणबाळ मरून पडतो. मग ती पाण्याची धारी घेऊन तो आईवडिलांना दाखवतो. आईवडील ते पाणी पित नाहीत आणि सांगतात की आम्हाला सपुत्र शोक झाला तसा तुला येईल. ही एक कथा आपली सुरुवातीला आपण लहानपणी ऐकतो. किंवा दुसरी कथा जी आहे वाल्याचा वाल्मिकी झाला. तर वाल्या हा जो असतो हा दरोडेखोर असतो आणि जंगलामध्ये तो ज्या राहत असतो तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो लुटत असतो आणि मारून टाकत असतो. अशा अनेक वर्ष जातात आणि नारद मुनी एकदा त्या जंगलातनं जात असताना त्यांनाही तो आढावा येतो. तर नारद मुनी ते सगळं बघतात त्याचं आणि त्याला विचारतात की हे जे तू काय करतोस मारण्यात आणि लुटण्याचा प्रकार, हे जे मोठं पाप होते ह्याचा पापाचा धनी कोण रे बाबा. तर त्याला काय कळत नाही. तर तो कोण आहे तू सांग बघू. तर तो म्हणतो मला काही कळत नाही. तर जा तुझ्या बायका पोरांना विचारू नये. मग तो नारद मुनींना झाडाला बांधतो आणि तो विचारायला जातो. तिथं आईवडील त्याला सांगतात की आम्ही तुझ्या सुखाचे भागीदार आहोत, पापाचे भागीदार नाही. ते ऐकल्यानंतर त्याला मनाला धक्का बसतो. तो नारद मुनींच्या इथून महाराजांचे पाय पकडतो आणि म्हणतो मला ह्या पापातनं मुक्त कसं करता येईल. तर महाराज त्याला सांगतात की तुला आता हे जे चालू आहे तुझं काम बंद करायला लागेल आणि तुला भगवंताचं नामस्मरण करायला लागेल. म्हणून त्याला ते गुरुमंत्र देतात. ते राम हा नाम त्याला जपासाठी म्हणून देतात. तर तो जप करायला बसतो तर त्याला राम असा शब्द म्हणतात नाही, तो मरा मरा म्हणतात. मग नारद मुनी म्हणतात तू मरा मरा म्हण. तर मरा 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 असं म्हणता तो जपाला सुरुवात करतो आणि जसा तो तप करायला बसतो तसं असं म्हणतात की तो ज्या जंगलात बसतो ते सगळं जंगल जळून खाक होतं का इतकं पाप त्याचं असतं. तर पुढं इतका तो मनानं उद्विग्न झालेला असतो की माझा हा पाप दूर कसं होईल. तर त्या उद्विग्नतेत तो भगवंताचं नाम घेता घेता पुढं ते संपूर्ण जंगलाला ते जळलेलं जंगल पूर्ण पालवीनं पुन्हा हिरवगार होऊन जातं. तर ही जी भगवान रामांच्या नामाची जी कथा आहे ती इतकी होती की त्यांच्या मुखामध्ये सरस्वतीचा उदय होतो आणि रामायणाच्या रूपानं जे काव्य प्रकाशित झालं ते आजपर्यंत आपल्याला जे ऐकत असतो ते भगवान रामांच्या जन्मापूर्वी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं होतं. आणि ही जी कथा आहे म्हणजे राम जन्मापूर्वीची आणि राम जन्मानंतरची सुद्धा ही रामकथा अनेक लोकांच्या साधुसंतांच्या मुखातून अखंड गायली गेली. कारण भगवंताच्या गुणवर्णनाचं ते महात्म्य असल्यामुळं ती रामकथा अनेक महात्म्यांनी अनेक प्रकारे सांगितलेली आहे. तुलसीदास महाराजांनी रामचरितमानस जे लोकभाषेमध्ये लिहिलं ते संस्कृत भाषेत नव्हतं. वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये होतं. पण तुलसीदासांचं जे मानस ग्रंथ आहे तुलसी रामचरितमानस हा हिंदीमध्ये म्हणजे त्या प्राकृत भाषेमध्ये लिहिला गेलेला होता हिंदीमध्ये. तर तो जो ग्रंथ आहे तो महाराजांनी तुलसीदास महाराजांनी तिची रचना करताना असं सांगितलं की त्याचे 4 घाट आहेत. या रामचरित कथेचे त्यांनी 4 घाट केलेले आहेत. त्यांचं मत काय की मानस हे जे आहे मानस सरोवर आहे आणि या मानस सरोवराचे 4 घाट आहेत आणि या 4 घाटावर 4 महात्मे बसलेले आहेत. एका घाटावरती रामकथा सांगत भगवान शंकर पार्वतीला सांगत बसले ती ज्ञानकथा आहे. दुसऱ्या घाटावरती याज्ञवल्क आणि भारद्वाज ही कर्मकथा सांगत बसले आहेत. तिसऱ्या घाटावरती गरुड आणि काकभुशुंडी हे बसून भक्तीची कथा गात आहेत आणि चौथ्या घाटावरती स्वतः तुलसीदास महाराज बसून ही शरणागतीची कथा सांगतात. अशी ही रामचरित मानस कथा आहे. आणि ह्या कथेमध्ये दशरथ राजा आणि कौसल्या आणि तिच्या सुमित्रा आणि कैकेयी अशा ह्या राण्या आहेत. ह्या राण्यांना अनेक वर्ष मुलंच होत नसतात आणि ही जी मुलं होत नसतात तर त्यांना त्यांच्या ऋषीशृंग यांच्या आशीर्वचनानं एक मोठा पुत्रकामेष्टी यज्ञ केला जातो आणि पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर भगवान अग्निनारायण स्वतः प्रकट होतात आणि पायसदान त्यांना दशरथ राजाला देतात. दशरथ राजा हे जे पायसदान आहे हे आपल्या राण्यांना वाटतो आणि त्यामध्ये कौशल्यला राम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला
भरत ही मुलं होतात. आणि ही जी रामकथा आहे, कारण प्रत्यक्ष जे भगवान राम आहेत हे भगवान विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळं ही जी अवतार कथा आहे भगवंताची ही वेगळीच आहे. नुसते जन्माला येणं ही भाग नसून प्रत्यक्ष परमात्मा जो युगायुगातनं कधीतरी येत असतो, भक्तांच्या मागणीसाठी येत असतो. तर ही जी मागणीची कथा आहे ही दशरथ राजा हे मागच्या जन्मी आणि कौसल्या राणी हे मागच्या जन्मी स्वयंभू मनू आणि शत्रुरूप अशा नवरा बायको रूपात असतात आणि हजारो वर्ष भगवान विष्णूंची प्रार्थना करतात की आमच्या पोटी तुम्ही जन्माला या. त्यामुळे भगवान विष्णू त्यांना आशीर्वाद देतात की पुढच्या जन्मी मी तुमच्या पोटी जन्माला येईल. त्यामुळं भगवान विष्णूंचा हा 7वा अवतार आहे आणि हा मानवतेची मूल्य स्थिर करण्यासाठी, हा एक आदर्श स्थापन करण्यासाठी ह्या जगात अवतरित झाला होता. पण भगवंताचं जे कार्य आहे हे अलौकिक आहे. म्हणजे तो सगळ्यांची वचनं पाळत आला होता. पितृवचनं पाळलेलं आहे, आईचं वचन पाळलेलं आहे, साधू संतांची वचनं पाळलेली आहेत, वेदांची वचनं पाळलेली आहेत, धर्मांची वचनं पाळली. सगळ्यांच्या नियम आणि वचनं पाळून त्यांनी एक मानवतेसाठी एक मोठा आदर्श प्रकट करून दिलेला होता. जगामध्ये भगवंताचं नाम सुद्धा इतकं कृतकार्य होत होतं की भगवान रामांच्या नामानं जे दगडसुद्धा तरून गेलेले होते. जी आपण रामकथेमध्ये जी पुढं कथा ऐकत जातो आणि जो रामसेतू बांधला गेला त्यावेळेला जी दगडं होती तेव्हा प्रत्येक दगडावरती राम एवढा शब्द लिहिला तर ती दगडं तरंगायला लागली होती. तर ही जी कथा आहे भगवान रामांची, लोकांना जीवन देणारी, जीवनाकडं मानवतेनं बघायला लावणारी, ही आपण रामांच्या चरित्रगाथेतनं घेत असतो. ही रामकथा आपल्याला परमपावन आणि पवित्र बनवत असते. रामकथा संपूर्ण जी आहे ती लोकविलक्षण आहे. तिचा रामजन्मच्या दिवशी आपण निश्चितच विचार करत असतो. जय श्रीराम.